उत्कृष्ट असं पंचांचं काम पाहताय ते सकाळ बसून. सामना चालू होण्याच्या अगोदर बक्षिसांची बरसात या ठिकाणी आलेली आहे आणि सामना चालू होण्याच्या अगोदरच रोहन चोरगेवर बक्षिसांची खैरात झालेली आहे. रोहनच्या प्रत्येक विकेटसाठी युवा उद्योजक विपुल शेठ पायगुडे, बाबू मोरे तसेच शैलेश चोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. या ठिकाणी मला कुसगावचा अभिमान वाटतो. ज्या वेळेस कुसगावचा सामना असतो त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी या मैदानात पाहायला मिळते आणि याच्यावर 4-4 म्हणजे जर कुसगाव आणि शिवापूरचा जर सामना झाला सेमीफायनल मध्ये तर निम्म कुसगाव होता आदल्या दिवशी मुक्कामाला येऊन थांबेल. हा झोपण्याची सोय या ठिकाणी शिवापूरवाली करतात. आमची पोल्ट्रीवर सोय आमच्या अध्यक्ष करून देतात तशी पण तुमची. पहिला षटक घेऊन आलाय तो महाराष्ट्र पोलीस रोहन सोरगे आणि त्याला सामना करायचा आहे तो शिवम तांबाट्याचा. दोन्ही दिग्गज खेळाडू पुणे जिल्ह्यात नावाजलेले, पुणे जिल्ह्यातच नव्हे तर 36 देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेले 2 खेळाडू. चला सामना चालू. पहिला चेंडू आक्रमक फटका आणि खूप मोठा झटका लागलेला आहे तो. हॅलो हा खूप मोठा झटका लागलेला आहे तो कुसगाव संघाला आणि इथं सिंहाने वाघाची शिकार केलेली आहे आणि इथं राठोड गावचा सिंह म्हणून ज्याला ओळखला जातो तो रोहन सोरगे याने वाघाची शिकार केलेली होते शिवम तांबटच्या स्वरूपात आणि 500 रुपयावर त्यांनी नाव कोरलेले होते. विपुल शेठ पायगुडे, बाबू मोरे आणि शैलेश्वर चोर यांच्याकडून जो 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं होतं आणि पहिल्याच चेंडूवर करून मिळवले. आणि या झेलसाठी प्रसिद्ध बैलगाडा मालक तेजा बैलाचे मालक आप्पा बावळे यांच्याकडून 101 रुपये या झेलसाठी आलेला आहे. अतिशय सुरेख झेल या ठिकाणी टिपलेला आहे अजय सोरगे याने. एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वीरित्या गोलंदाजी करतो तो रोहन सोरगे. खूपच मोठा झटका म्हणावा लागेल. पूर्णपणे बॅक फुटला गेलेला आहे तो कुसगावचा संघ आणि आता शिवमची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलेला आहे तो संकेत शेलार, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी केली. षटकाची हॅट्रिकची संधी त्याने प्राप्त केलेली आहे. दुसरा चेंडू मुर्दापल्लीचा चेंडू आणि रोहनच्या प्रत्येक विकेटसाठी विपुल शेठ पायगुडे, युवा उद्योजक बाबू मोरे तसेच शैलेंद्र चोर यांनी रोहनच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. पाहूया रोहन आज किती बक्षीस घेऊन जातो घरी. खूपच रोमांचक सामना, डोळ्याचं पारणं फेडणारा सामना आपण पाहतोय. हलकासा चेंडू आणि दुसराही फलंदाज बाद. रोहनने ठरवलेले पूर्णपणे आज विपुल शेठ यांचा खिसा रिकामा करूनच जायचा आणि पंचांचा निर्णय बाद. नवीन खरेदी त्याची पक्षा बैलाचे बैलगाडा मालक विपुल शेठ पायगुडे यांच्याकडून या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवीन खरेदी त्याची 25 लाख रुपये. पक्षा बैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे आणि पहिल्या षटकामध्ये दुसरा झटका लागलेला आहे तो संकेतच्या स्वरूपात. धाव संख्या अजून खातही उघडलेलं नाहीये कुसगाव संघाने, परंतु 2 खंड फलंदाज शिवम आणि संकेत मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. पुढील फलंदाज येतो तो मयूर तांबट. चला 500 रुपये जमा करा. कुसगाव संघाची दुरा सांभाळण्यासाठी आलेला पुढील फलंदाज प्रत्येक विकेटसाठी बघा आम्ही दादा. पाहूया, खूपच रंगतदार सामना आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये 1000 रुपयाची कमाई केली ती रोहन सोरगे याने. पाहूया रोहनचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय मयूर. दोन्ही नावाजलेले फलंदाज शिवगंगा खोऱ्यातील
पहिला चेंडू आणि झेलची संधी. चौकार या ठिकाणी येतोय. सूर्य डोळ्यावरती आला, नाहीतर आज तिसरी विकेट झाली असती आत्ताची. सामना पाण्यासाठी आलेले शहापूरगावचे युवा उद्योजक मंगेश दोंडे आणि त्यांचे सहकारी मित्र सुधीर कामठे यांचं आगमन झाले. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावात. पहिला चौकार आलेला आहे आणि खातं खोललेलं येते. खराब चेंडू. आणि हा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. 2 बाद 5. सुंदर असा निर्धापलीचा चेंडू. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या आणि मी या बोलायच्या नादात लिहिलंच नव्हतं काय हे बघ आता तिकडे बघ सांगून देतो हे मला सगळे सांग. अतिशय सुरेख फटका मयूरच्या बॅट मधून. किती धावा मिळत होते पाहिजे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण येते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा निर्णय काय. जोपर्यंत पंच निर्णय देत नाही तोपर्यंत फलंदाजांनी धावा काढायच्यात. पण 2 धावा का 3 धावा ना. 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 2 बाद 8 धावा. संघासाठी दुसरं षटक घेऊन आला होतो. खालचा का बॉलर भाई नाव काय निलेश तुर्गे पंडा. आणि हा वाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय ती आपण राठोडे संघाकडून. हा निलेश एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी होते. अशी गोलंदाजी आपण त्याची पाहत असतो. आणि मारण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी जोरदार अपील करताना पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोघेही चांगले खेळाडू आहेत. रणजित आणि रोहन. अपील केलेली अपील फेटाळली गेलेली आहे तुमची. पंचांवरती दबाव आणायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहिल्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. अतिशय सुरेख सामना. राडवडे विरुद्ध कुसगाव. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो निलेश आणि त्याला प्रतिकार करतोय तो मयूर तांबट. वाघ जखमी झाला म्हणून काय मारा शिकार करण्याचा तो. अतिशय सुरेख झेलची संधी पुन्हा एकदा. आणि झेल वाघ जरी जखमी झाला तरी त्यांनी एका जागी बसायचं असतं. मैदानामध्ये उतरायचं नसतं. हे राठोडच्या याकडून आपल्याला बघायला भेटतं. योगेश सर कुसगाव संघामध्ये भरपूर आहेत अजून फलंदाज आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो ठाण्या भाग आलेला शेतकऱ्यांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखतात असा रोहन भानगरे, ज्यांनी शिवगंगा प्रीमियर लीग नव्हे तर भोर प्रीमियर लीग मध्ये उच्चांकी धावा केल्या. फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख पद्धतीची फलंदाजी केली. 18 चेंडू मध्ये 68 धावा ठोकल्या गेल्या. या खेळाडूने त्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. पाहूया पुन्हा एकदा या षटकारचा बादशाह म्हणून ओळखतात तो रोहन चोरगे आपलं रोज भानगऱ्या.
पाहूया निलेश टू अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. फलंदाजांना काही समजू शकत नाहीयेत. पूर्णपणे जखडून ठेवलंय अजून राठोडे गावच्या सिंहांनी. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहतोय आपण ती या निलेशची. एक प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय प्रकारची गोलंदाजी करतो तो हा. अतिशय सुरेख. पुन्हा एकदा जेलची संधी आहे. डोळ्यावरती सूर्य आलेला आहे आणि जेल सुटलेला. मी आतापर्यंत सामन्यामध्ये पाहतोय हे राठोडेचे खेळाडू दोन्ही हातात नव्हे तर एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न करतायत, पण आता हा प्रयत्न फेल गेलेला आहे या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. अतिशय रोमांचक सामना राठोडे विरुद्ध कुसगाव. अतिशय सुरेख चेंडू जातो सीमारेषेवर. रोहनची बॅट तापलेली दिसते. उन्हाने नव्हे तर या षटकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुसऱ्या षटकानंतर 17 धावा. 3 बाद 17 धावा. यानंतरचा होणारा सामना स्वामी विवेकानंद क्रिकेट क्लब शिंदेवाडी वर्सेस आर्वी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मैदानावर यायचंय, तर स्टेजवर यायचंय. पहिला पुढील षटक घेऊन येतोय तो राठोडे संघाकडून अक्षय चुरगे. अक्षय चुरगे गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. त्याला फलंदाजी करतोय तो तुषार चोरगे. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अख्ख्या कुसगावच्या संघाचा इतिहास हा अक्षय चोरगे आणि अजय चोरगेला माहिती आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची आणि कशी करायची ते या गोलंदाजांना माहिती आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला अजय चोरगे. अक्षय अतिशय सुरेख. पुन्हा झेलची संधी आणि झेल सुटलेला. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. तिसरं षटक प्रगतीपथावर टाकतोय तो अक्षय चोरगे आणि सामना करतोय तो तुषार. खराब चेंडू आणि या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे आणि हा नो बॉलचा इशारा पंचांचा आणि प्लस षटकार. 7 धावा त्याच्यात. चेंडू टाकायचा आहे, तिथल्या प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे, आतला बॉल टाकायचा आहे आणि फ्री हिट. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. आणि इथं आज स्कोरिंगचं काम करते ते आमचे सहकारी मित्र पवनजी डिंबळे यांचंही शिवगंगा प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. या सामन्याचा आनंद घेताना हजारो प्रेक्षक क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दिसत आहेत. आणि हा झेल बाद. सॉरी पुरेपूर फायदा या कुसगावच्या संघाच्या फलंदाजांना मिळालेला आहे. सुंदर असा झेल आपण या ठिकाणी पाहिला, पण नो बॉल असल्यामुळं हा झेल देऊ शकला नाही. पाहूया पुन्हा एकदा अक्षयचा चेंडू खेळतोय तो रोहन. अतिशय सुरेख फटका रोहनच्या बॅट मधून येतोय आणि हा पंचांचा षटकारचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 धावा. रोहनची विकेट किती महत्वाची आहे. राठोडे गावचा संघ, राठोडेचे खेळाडू जाणून आहेत आणि आता त्याला कसं रोखता येईल
त्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील आता. या ठिकाणी खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद दिसतोय. आणि हा वाईड बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 34. पुन्हा एकदा गुणवत्ता सज्ज होतोय अक्षय चोरगे. त्याला फलंदाजी करतोय रोहन भालगरे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. किती धावा मिळतोय पाहिजे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरे हे धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 36 धावा. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जवळपास 19 धावा आलेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. खराब चेंडू आणि हा दंड. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. आता झेलची संधी आणि झेल बाद झालेला आहे तो रोहन बालगरे. एक उत्कृष्ट अशी खेळ करून बाद झालाय तो रोहन बालगरे. आणि अक्षयने खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षयची. 2 षटकार खाल्ले होते. चौकार सुद्धा खाल्ला होता. परंतु जिद्द सोडली नाही. प्रयत्न सोडले नाही आणि बाद केलेलं आहे रोहनला. मी म्हटलं होतं या रोहनचं वादळ रोखण्यासाठी नक्कीच हे प्रयत्न करतील सिंह. आणि त्यांनी प्रयत्न केला आणि यश सुद्धा मिळालं त्यांना. चला पुढील फलंदाज कुसगाव संघाचा कोण येतो ते पाहायचा. खेळण्यासाठी आलाय प्रसिद्ध बैलगाडा जॉकी अमोल मांढरे. शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये 2 चेंडू 12 धावेंचं आव्हान होतं. त्यावेळेस हा फलंदाज खेळण्यासाठी आला आणि दोन्ही चेंडूवरती 2 षटकार लगावले आणि कुसगाव सामना जिंकून दिला. तो हा फलंदाज अमोल मांढरे मैदानात आलेला आहे. त्याला गोलंदाजी करतोय तो अक्षय चोरगे. पाहूया अक्षय चोरगे तो अमोल. आणि हा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्या झाली होती 38 धावा. आणि सुंदर असं पंचांचं काम पाहतात आज सकाळपासून. अतिशय सुरेख असं त्यांचं कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा आणि आज या ठिकाणी कुसगावच्या संघाला नक्कीच एका फलंदाजाची कमतरता भासत असेल. अजय मांजरे याची. ज्या पद्धतीने तो गोलंदाजांवर हल्ला चढवायचा त्या पद्धतीने ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये आज झाला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 2 दिग्गज फलंदाज बाद झाले. जर अजय असताच तर नक्कीच चित्र वेगळं झालं असतं. त्याची कमतरता ही पदोपदी कुसगावच्या संघाला जाणवेल भविष्यात सुद्धा. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो रोहन चोरगे. महाराष्ट्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं तो हा रोहन चोरगे. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू आणि रोहनच्या प्रत्येक विकेटसाठी पक्षाबैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे, बाबू मोरे आणि शैलेश चोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आतापर्यंत रोहनने 2 विकेट घेतल्यात. आणि कुसगावचे युवा उद्योजक शैलेश चोरगे यांच्याकडून राहुल चौधरीच्या प्रत्येक षटकाला 101 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं. आणि पक्षाबैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे यांच्याकडून रोहनच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आतापर्यंत रोहनने 4 विकेट घेतलेले आहेत. आणि सचिन शेडगे यांच्या प्रत्येक राहुलच्या षटकारासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. हॅलो 500
आणि हा गच्चा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48 धावा. शिवगंगा प्रीमियर लीग 2024 पर्व 500 उपाध्यक्ष विद्यमान संयुक्ता गोगवले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. राहुलच्या आता षटकारासाठी पुन्हा एकदा बक्षिसांची बरसात होते. आता बक्षीस या ठिकाणी मोठे येते 501 रुपये प्रत्येक षटकारासाठी. मारण्याचा प्रयत्न करताना बीट झालेला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचे गोलंदाजी. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 48. शेवटचं षटक निर्णायक षटक कोण टाकतंय? चालू सामना राठोडे विरुद्ध कुसगाव. गोलंदाजी करण्यात येते अजय चुरगे. फलंदाजीसाठी सज्ज होतोय अमोल मांढरे. मागच्या आत्ता एक 15 दिवसापूर्वी कुसगाव प्रीमियर लीग झालं. प्रत्येक सामन्यामध्ये त्याचे 40-50 धावा असायच्या. एक चांगल्या प्रकारची खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट असं फलंदाजी केली. अतिशय सुरेख फटका आहे. चेंडू जातो तो षटकारच्या दिशेने आणि हा पंचांचा षटकार. एक अनुभवी असे हे फलंदाज जुना ते सोना. आणि धावसंख्येला आला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50च्या पार. धावसंख्या झाली ती 54 धावा. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे कुसगाव संघाचा. पाहूया पुन्हा एकदा अजय जोरगेटू अमोल मांढरे एक नामांकित दोन्हीही खेळाडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. झेलची संधी. झेल टिपतोय का ते पाहायचंय. रोहन चोरगे यांना या ठिकाणी बक्षीस जमा झालेलं आहे. रोहन चोरगे तुम्हाला पक्षाबाईलाचे बैलगाडा मालक विपुल शेठ पायगुडे यांनी गुगल पे ने 2000 रुपये पाठवलेले आहेत. आणि जेल बाद झालेला आहे तो अमोल. पुढील फलंदाज आलाय तो नील मांढरे. आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेलं पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी करत होतो अजय चोरगे एक राठोडे संघाचा. आणि या राठोडे संघाची खासियत सांगायची म्हणलं की या संघामध्ये सख्खे भाऊ खेळताना आपण पाहतो. चोरगे रणजित चोरगे असतील, अजय चोरगे आणि अक्षय चोरगे. अजून तिसरी जोडी कोण असेल तर आपण सांगू शकता या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा अजय चोरगे टू नील मांढरे. अतिशय सुरेख फटका. चौकारचा पंचांचा निर्णय येतोय. अतिशय सुरेख. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 58. एक कुसगाव संघाचे फलंदाज बाद होताना दिसले. नंतरची जबाबदारी या खेळाडूंनी आपल्या अंगावर खेळून आणि हा क्लीन बोल्ड या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या झाली 58. ओंकार कोंडे ना. विकेट किती आहेत? विकेट आता जवळपास 8 फलंदाज बाद झालेले आहेत. ओमकार कोंडे पुढील फलंदाज येतोय. एक नवीन चेहरा कुसगाव संघाचा. एक अष्टपैलू खेळाडू. एक चांगल्या प्रकारची कुसगाव प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केलेली या फलंदाजाने
आणि नवीन संधी या ठिकाणी खेळण्यासाठी मिळते. अतिशय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 58 जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष्य राठोड संघाला. चला शिंदेवाडी आणि आरवी संघ दोन्ही संघाचे कर्णधार आले असेल तर ताबडतोब पॅव्हिलियन मध्ये यायचंय. आपल्या या ठिकाणी चला शिंदेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. कुसगाव संघाच्या 58 धावा झालेल्या आहेत. राठोडे संघाला विजयासाठी 59 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 59 धावा विजयासाठी. यानंतर होणारा सामना सागर झरांडे तो सोडवण्यासाठी ताबडतोब जायचंय आणि ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अजून भरपूर सामने होणार आहेत त्याची दक्षता घ्यायची. खूप रोमांचक सामने आपल्याला या ज्ञानगंगा क्रीडांगण मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाचं या शिवगंगा प्रीमियर लीग 2024 मध्ये जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय ते 31,000चं ते मान्य श्री सुनील नाना मांगडे अध्यक्ष निसर्ग युवा मंच आणि मान्य श्री शंकरराव कडू पुणे शहर सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं यांच्या. आणि जे द्वितीय क्रमांकाचं सौजन्य दिलं आहे ते 21,000 मान्य श्री संजीव तातू गोगावले विद्यमान उपाध्यक्ष शिवगंगा प्रीमियर लीग यांच्याकडून. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय ते मान्य श्री रोहित पिशेट झांबळे 15,000 रुपये युवा उद्योजक. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं ते 11,000 मान्य ऍडव्होकेट सिकंदर शेख साहेब यांच्याकडून. आणि प्रथम क्रमांकाचे 4 जे चषक सौजन्य दिले ते मान्य श्री राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खडकवासला आणि मान्य श्री अशोक शेठ बांदल उद्योजक यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेत सर्व सामनावीर चषक देण्यात आले ते मान्य श्री सागरदादा धोंडे विद्यमान अध्यक्ष शिवगंगा प्रीमियर लीग यांच्याकडून आणि मान्य श्री सागरदादा झरांडे महाराष्ट्र चॅम्पियन नंदनिता कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स. युट्यूबचं सौजन्य दिले ते मान्य श्री रमेश बापू कोंडे जिल्हा प्रमुख शिवसेना. मान्य श्री राखील दादा गाडे सरपंच गावडदरा. मान्य श्री अभिजित जिसट्टे SP मॉलचे मालक. आणि बॉल स्पॉन्सर दिले ते मान्य श्री सचिन लाडूशेट्ट कोंडे उद्योजक. जे मंडपचं सौजन्य दिलंय ते मान्य श्री अमोल भाऊ पांगारे जिल्हा नियोजन समिती सदस्य. मान्य श्री फुलचंद साठे सर भास्कराचार्य प्रतिष्ठान. मान्य श्री नवनाथ दादा पारगे माजी जिल्हा सदस्य आणि मान्य रईस शेख हॉटेल सागर. या सर्व चला सलामीची जोडी राठोडी संघाची मैदानात आलेल्या. पहिले षटक घेऊन 2 नील तांबा आणि फलंदाजीसाठी सज्ज झाला. स्ट्राईकला तो रणजित चोरगे आणि नॉन स्ट्राईकला तो अजय चोरगे. सलामीची जोडी मैदानात विजयासाठी 59 धावांचा आव्हान. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय नील तांबा कुसगाव एक्सप्रेस. अतिशय सुरेख पहिल्या चेंडू आणि पहिलाच झेल बाद. जशास तसं उत्तर येताना कुसगाव संघाचे खेळाडू राठोडे संघाचा बसलेला मोठा धक्का रणजित चोरगे. पुढील फलंदाज राठोडे संघाचा कोण असेल. सुंदर असा आयोजन नियोजन शिवगंगा प्रीमियर लीग 2024 पर्व 5 मध्ये आपण पाहतोय. सुरेख सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. वानखेडे स्टेडियमच्या नंतर कोणत्या स्टेडियमचं नाव घेतलं जातं तर हे ज्ञानगंगा क्रीडांगण मैदान शहापूरचा. या ठिकाणी हजारोच्या प्रेक्षकांच्या उपस्थित या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उद्या याच ठिकाणी फायनलचे सामने खेळवले जातील. त्यावेळेस तुम्हाला कळेल यात्रेचं स्वरूप या शहापूर गावाला आलेलं असेल. यात्रेच्या दिवशी एवढी गर्दी या शहापूरमध्ये नसते तेवढी गर्दी या शिवगंगा प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये असते. पाहूया नीलची गोलंदाजी.
अतुलसाठी पहिल्या चेंडू या ठिकाणी पंचांचा षटकारचा इशारा येतोय. या षटकारासाठी पक्षा बैलाचे मालक विपुल पायगुडे, शैलेश चोर आणि तिसरा कोल बाबू मोरे. या तिघांकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी पक्षा बैलाचे मालक विपुल पायगुडे, बाबू मोरे आणि शैलेश चोर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी येत आहे. बक्षिसांची बरसात. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू आणि जोरदार अपील करताना अतिशय सुरेख चेंडू. दोन्ही संघ नावाजलेले शिवगंगा खोऱ्यातील एक रोमांचक सामना आपण या ठिकाणी पाहतोय. राठोडे विरुद्ध कुसगाव. विजयासाठी 59 धावांचा आव्हाने. आणि सुरेख टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा काही समजू शकला नाही अतुल चोरगे. एक नावाजलेला हा फलंदाज अतुल चोरगे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय नील तांबाट. त्याला फलंदाजी करतोय अतुल चोरगे. अतिशय सुरेख. पाहूया धावाची संधी नाही. सुंदर असा रनअप या ठिकाणी. एक धाव मिळते राठोडे संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले सर्व क्रिकेट प्रेमी यांचं शिवगंगा प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक असं स्वागत. पाहूया नीलचा पुढील चेंडू अजय चोरगे आणि सुंदर आलेला चेंडू. झेलची संधी आणि सुंदर चेंडू या ठिकाणी टिपलेला. झेलमध्ये होतो अजय चोरगे. एक राठोडे संघाला बसलेला हा दुसरा धक्का. अतिशय सुरेख असा झेल या ठिकाणी टिपलाय तो संकेत शिरारणे. आणि राठोडे संघाचा खेळाडू एक झेलबाद झालेला आहे. निखिल राठवडकर आणि त्यांचे सहकारी मित्र लालासेठ पारठे यांचे आगमन झालंय. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. या सामन्याचा रंगत अजून वाढत चाललेला आहे. जशास तसं उत्तर देताना एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील फलंदाज येतोय तो अक्षय चोरगे. सामना पाहण्यासाठी आलेले रणजीचे अष्टपैलू खेळाडू ऋषी कोंडे यांचंही आगमन झालंय. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पुढील गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो नील मांढरे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो नील मांढरे. त्याला स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतो अतुल चोरगे. खूपच रंगतदार सामना आपण या ठिकाणी पाहतोय. चालू सामना राठोडे विरुद्ध कुसगाव. पहिलं षटक समाप्तीनंतर राठोडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7. यानंतर शिंदेवाडी आणि आर्वी संघाने तयार राहायचंय. पाहूया नील मांढरे आणि नील मांढरे संदर्भात चेंडू किती धावा मिळवते ते पाहायचंय. आणि चौकार. पंचांचा चौकारचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये वाढ. खूपच सुरेख फटका अतुलच्या बॅट मधून पाहतोय. एक नावाजलेला राठोडे संघाचा हा फलंदाज अतुल आपल्या राठोडे संघाची धोरा सांभाळताना दिसतोय. एकीकडे गोलंदाजी करताना कुसगाव संघ कोण नील मांढरे. अतुल
सोडगे. पुन्हा त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चौकारच्या दिशेने जातोय आणि हा चौकार खूपच सुरेख डोळ्याचं पर्ण फेडणारा सामना पाहतोय. सुंदर अशी फलंदाजी करताना राठोडे संघाकडून 11 नंबरची जर्सी घातलेला अतुल सोरगे. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे या शिवगंगा खोऱ्यातील खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी याचा आनंद घेण्यासाठी ज्ञानगंगा क्रीडांगण मैदान या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुरेख पुन्हा एकदा चेंडू जातो तो षटकारच्या दिशेने आणि हा पंचांचा षटकारचा इशारा. अतिशय सुरेख अशी बल्लेबाजी करताना राठोडे संघ सुंदर अशी फलंदाजी. यांच्या प्रत्येक षटकारासाठी हे त्रिदेव या ठिकाणी बसलेले आहेत. पक्षावैलाचे मालक विपुल पायगुडे, बाबूशेठ मोरे आणि शैलेश चोर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. खूपच महागडे षटक या ठिकाणी म्हणावं लागेल. पाहूया पुन्हा कुसगाव संघाला जशास तसं उत्तर देताना हा राठोडे संघ. अतिशय सुरेख फटका. किती धावा मिळवते पाहिजे. पंचांचा 2 धावा डिक्लेअरचा इशारा आहे. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23. सुंदर असं स्कोरिंगचं काम करतात ते आमचे सहकारी मित्र पवन डेंबळे. त्यांचं शिवगंगा प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय नील मांढरे. त्याला फलंदाजी करतोय अतुल सोरगे. पुन्हा सुरेख मारण्याचा प्रयत्न फसलेला. अतिशय सुरेख. राठोडे संघाला विजयासाठी 59 धावांचं आव्हान होतं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी तयार. नील मांढरे टू अतुल सोरगे. पुन्हा सुरेख फटका. जोपर्यंत पंच धावा देत नाही तोपर्यंत धावा काढायच्यात फलंदाजाने. 2 षटक. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण अजून भरपूर सामने होणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तिकडे कुसगाव गावचे क्रिकेट प्रेमी अख्खा गाव आलेला दिसतोय. इतकं क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी कुसगावची मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना नाराज न करता या कुसगाव संघाने आणि या ग्राउंडचं वैशिष्ट्य असं आहे. सराव सामने जरी असले तरी पब्लिक येत असतं आणि त्यातलं पब्लिक म्हणजे जास्त क्रिकेट प्रेमी कुसगावचेच असतात. तर जाऊया मैदानामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 24 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय एक नवीन चेहरा संग्राम आडोकरद्वारे गोलंदाजी करणार. आणि त्याला सामनाकारचा एक अनुभवी फलंदाज अतुल याचा. खऱ्या अर्थाने या मैदानाला येत्र स्वरूप येत असं प्रेक्षक. आणि याचं सर्व श्रेय द्यायला लागेल ते सुशील दादा दिवे यांना. शिवगंगा प्रीमियर लीग ही शिवापूरच्या मैदानावरच झाली पाहिजे हा त्यांचा कायम आग्रह असतो. तुम्ही नक्कीच प्राधान्य देताल कारण तुम्हाला एवढा खेळायला जायचं म्हटलं तर तुम्हाला पुण्यात खेळायला गेल्याचं वाटत असतं. त्यामुळे तुम्ही जवळचं मैदान बघता ते शिवापूरचं. जाऊया मैदानामध्ये. अतिशय सुरेख टाकलेला चेंडू जोरदार अपील करताना या ठिकाणी दिसत आहेत यष्टीरक्षक. पंचांनी अपील फेटाळलेली.
पाहूया पुढील चेंडू. अतिशय सुरेख झेलची संधी या ठिकाणी आणि सुंदर झेल टिपलेला तुषार कामट्याने आणि एक चांगला फलंदाज गळाला लागलेला झेल वाद होतो तो अतुल चोरगे. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. धावसंख्या वाढवण्यामध्ये यशस्वीरित्या अशी त्याची फलंदाजी पाहिली आणि मैदानावर आलेला तो राठोडाचा सिंह रोहन चोरगे, ज्याच्या फलंदाजीची आपण वाट पाहत होतो. रोहन चोरगेच्या प्रत्येक षटकारासाठी आता इथून पुढे पक्षाबैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे, बाबू शेठ मोरे, शैलेश चोर याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. रोहनची बॅट तापली तर पायगुळे यांचा किस्सा तापेल. तापता तापता फाटू नाही म्हणजे बरं किस्सा. पाहूया राठोडे संघाचा षटकारांचा बादशाह, ज्या बादशाहनं महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं क्रिकेट क्षेत्रामध्ये, तो महाराष्ट्र पोलीस रोहन चोरगे. त्याला गोलंदाजी करण्यासाठी आलाय संग्राम. आणि पहिला चेंडू 500 रुपयाचा चेंडू रोहनच्या खात्यात 500 रुपये पण नाही जमा झालेले. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 30 धावा. पहिल्या चेंडूवर जोरदार समाचार घेतला तो संग्राम आडोळकर याचा. रोहनने आणि 500 रुपयाचं पारितोषिक जे ठेवलं होतं ते पक्षाबैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे तसेच बाबू मोरे आणि शैलेंद्र चोर. आपल्या पाहूया गोलंदाजीमध्ये कमाल केली होती या रोहनने. 4 विकेट घेतल्या होत्या आणि आता फलंदाजीमध्ये किती धावा करतोय. पाहूया गोलंदाजी सज्ज होतोय संग्राम आडोळकर. त्याला प्रतिकार मारा करतोय षटकारांचा बादशाह राठोडे गावचा रोहन चोरगे. खूपच सुरेख टाकलेला चेंडू काही समजू शकला नाही. अतिशय सुरेख, जशास तसं उत्तर देताना हे दोन्ही खेळाडू. एखाद्या कसलेल्या फलंदाजाला निर्धाव पद्धतीने चेंडू टाकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. म्हणून तो सामना पाहण्यासाठी आलाय तो गजू शिंदे शहापूरचा. फुलटॉस मध्ये चेंडू आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. पुन्हा त्रिदेवांचं बक्षीस या ठिकाणी येतं. आणि पक्षा बैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे, बाबू मोरे आणि शैलेंद्र चोर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक रोहनसाठी. सामना फक्त तुम्ही षटकार मोजत राहा, सामना बक्षीस येत राहील. शहापूर गावचे प्रसिद्ध शेवीट कारखानदार प्रवीणजी दोंडे यांचं इथं आगमन झाले. त्यांचंही शिवगंगा प्रीमियर लीग कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पाहूया अतिशय सुरेख टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा. जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास. हरणाराचा सुद्धा. आणि इतिहासामध्ये जर डोकून पाहिला तर कुसगाव संघाची कामगिरी पर्व 1 मध्ये 3ऱ्या नंबरवर समाधान मानावं लागलं होतं. परंतु त्यानंतर शिवापूरचा संघ जरी असेल किंवा दुसरा संघ असेल हवेली तालुक्यातील सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. परंतु विजयाच्या अंतिम सामन्यामध्ये बाहेर पडले होते काही संघ. आणि पर्वचे उत्कृष्ट गोलंदाज आज या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेले बबलू शेठ राजूडे आपल्या संघाला बाहेरून पाठिंबा देत आहेत. त्यांचा या मॅच नंतर मनोगत घेणार आहे आपण. आणि पुढील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 14 षटक घेऊन आलाय नील मांढरे. कुसगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा नील मांढरे, नील तांबाट. 12 चेंडू 23 धावेंचं आव्हान. अतिशय सुरेख फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. तर संकेत शेलारचं एका धावेवर समाधान मानावं लागतं. 11 चेंडू 22 धावांचं लक्ष आणि आता सामना करायला लागणार नीलला तो रोहन चोरवे याचा. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय रोहन चोरवे. दोन्ही हे खेळाडू अनुभवी
एकीकडे गोलंदाजी आणि एकीकडे फलंदाजी. अतिशय सुरेख. थोडासा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव निश्चितच. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना नील तांबट कुसगाव संघाकडं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 धावा. ज्या सामन्याचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो हा सामना राठोड विरुद्ध कुसगाव. अतिशय सुरेख फटका. चेंडू सीमारेषेत. मूर्ती लहानपण कीर्तिमान. माझ्या बॅट मध्ये माझ्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की मी भल्या भल्या गोलंदाजांना अनुभवी गोलंदाजांना पण षटकार घेऊ शकतो. कैशा अशाच अविरोधात मारलेला हा षटकार, रस्त्याच्या पलीकडे मारलेला हा षटकार धावसंख्येला आला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावा. जशास तसे उत्तर देताना राठोड संघाचे फलंदाज स्ट्राईकला घेतोय अक्षय चोरगे आणि नॉन स्ट्राईकला घेतोय तो रोहन चोरगे. गोलंदाजी करतो तो नील तांबट. अतिशय सुरेख झेलची संधी आणि सुंदर झेल टिपलेला. झेल बाद होतो अक्षय चोरगे. सुंदर झेल घेतलाय तो रोहन बालगेऱ्याने. एक राठोड संघाला एक मोठासा धक्का बसलेला. पुढील फलंदाजी करण्यासाठी येतोय एक क्रिकेट प्रेमी नव्हे तर बैलगाडी क्षेत्रात ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं तो बाबू चोरगे. बाबू चोरगे मैदानात येताना गोलंदाजी करताना कुसगाव संघाकडून नील तांबट. अतिशय सुरेख पद्धतीचा सामना. यानंतर होणारा सामना शिंदेवाडी विरुद्ध आर्वी. दोन्ही संघांनी खेळण्यासाठी तयार राहायचंय आणि नंतर आम्ही वाट पाहतोय ती शहापूरच्या संघाची. खूपच सुरेख. हो माय गॉड. आणि या ठिकाणी बाबू चोरग्याच्या प्रत्येक षटकारासाठी पक्षाबैलाचे मालक विपुल शेठ पायगुडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता पाहूया बाबू किती षटकार मारतोय. जिंकण्यासाठी आता राहिल्यात फक्त अवघ्या 15 धावा. पाहूया कुसगाव एक्सप्लेक्स नील तांबट. अतिशय सुरेख फटका आणि सुंदर असा. आणि 2 फुटासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक बाबू शेठाचा. पंचांचा षडक समाप्तीचा इशारा आहे. 2 फुटासाठी 1001 रुपयावर पाणी पेरले होतो बाबू. धावसंख्या जाऊन पोहोचली होती विजयासाठी 6 चेंडू. विजयासाठी 6 चेंडू 11 धावा. खूपच रोमांचक सामना. डोळ्याचं पारणं फेडणारा आणि आता या ठिकाणी या कुसगावच्या संघाला नक्कीच एक कमतरता भासत असेल 5व्या गोलंदाजाची. तो म्हणजे SPL 1 चा उत्कृष्ट गोलंदाज बबलू राजूर याची. जो सामना जिंकेल यामधील जो सामना जिंकेल त्याला युवा उद्योजक प्रसिद्ध कारखानदार प्रवीणजी दोंडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पाहूया शेवटचं षटक घेऊन येतोय शुभम तांबट. त्याचा प्रतिकार मारा करतोय षटकरांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखताय तो हा महाराष्ट्र पोलीस रोहन चोरगे. चोरगे चोरगे. अतिशय सुरेख. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा आताच्या. आणि योगेशने पहिल्या इनिंग मध्ये म्हणलं होतं संघाच्या 50 धावा पूर्ण. राठोडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50. जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 9 धावांचं लक्ष.
खूपच सुरेख सामना राठवडे विरुद्ध कुजगाव. वाघाची आणि शहाची लढत आपण पाहतोय. आणि नेमकं हे वाघ आणि सिंह शेवटच्या क्षणी मैदानामध्ये आलेले आहेत, समोरासमोर येऊन थांबलेले आहेत. गोलंदाजीच्या मार्गावर आहे तो वाघ म्हणून ओळखला जातो तो शुभम तांबट, आणि मैदानामध्ये फलंदाजी करतोय तो सिंह रोहन चोरगे. अतिशय सुरेख सामना, अतिशय सुरेख प्रकार रोहनच्या बॅट मधून. आणि षटकार रोहनने मारलेला आतापर्यंत तिसरा षटकार या इनिंग मधला. आणि पक्षाबैराचे मालक विपुल पायगुडे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक बोलालय. त्रिदेव म्हणून ओळखलं असणारे पक्षावायला मालक विपुल शेठ पायगुडे, बाबू मोरे, तसेच शैलेंद्र चोर. चोर चोर चोर. चला दोन्ही संघांनी खेळण्यासाठी तयार राहायचं आहे. यानंतर बी होणारा सामना अतिशय सुरेख पद्धतीचा. तिकडे पण आपल्याला वाघाची शहाची लढत बघायला मिळणार आहे. किरण सारखा वाघ आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे. आपण जंगलात पाहिला असेल वाघ, पण आज या मैदानामध्ये पाहणार आहे. विजयासाठी आणि रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात बीड झालेला हा रोहन चोरगे. 3 चेंडूमध्ये 3 धावांचा लक्ष मैदानामध्ये आहे तो रागडगावचा सिंह रोहन चोरगे, आणि सामना करतो तो कुचगावचा वाघ शुभम तांबट. अतिशय सुरेख सुंदर असे क्षेत्ररक्षण यात जर्सी नंबर 34चा. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावेंचं आव्हान. शेवटच्या चेंडू पर्यंत चाललेला हा सामना कुजगाव विरुद्ध राठोडे. अतिशय सुरेख जे टिपलेला या ठिकाणी मोठा मोसा गळा लागलेला वाघ मैदानातून बाहेर येताना राठोडे संघाचा. अतिशय जल्लोष या ठिकाणी पाहतोय कुजगाव संघाच्या प्रेक्षकांचा. 1 चेंडू 3 धावा, आणि हे काय करून बसला रोहन. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा संघ आपण पाहतोय. कुजगाव विरुद्ध राठवडे. अतिशय सुरेख सामना. माझ्या संघ नीट बोला, अजून मॅच व्हायची तुमची. आणि मी जशी रोहनची विकेट गेली तसं माझे समालोचक सहकारी योगेश सर यांचा आवाज डबल झालेला आहे. 103 धावा विजयासाठी. खूप रोमांचक सामना पाहतोय. शापूरवाली मला या ठिकाणी दिवस आहेत. खूप दुःख होतं या ठिकाणी मला. योगेश सर शापूरवाली नाही शिवापूरवाली म्हणा. अरे मी अतिशय सुरेख सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. दोन्ही संघांना एक नंबर विनंती आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय शुभम तांबटची. एक अनुभवी असा हा गोलंदाज. त्याच पद्धतीचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला खेळतोय राठोडे संघाचा. कोण 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 फलंदाज. अतिशय सुरेख आणि हा सामना कुजगाव संघाने जिंकलेला. अतिशय रोमांचक सामना आपण पाहिलाय. डोळ्याचा पारणा फिरणारा सामना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. क्रिकेट क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा हा कुजगावचा संघ मैदानामध्ये मैदानावरती पिचवर नाचू नका, पिचवर नाचू नका, कडवं नाचा. मैदानाच्या बाहेर व्हायचंय. पिचवर नाचू नका, पिचवर नाचू नका. पेनल्टी देण्यात येईल. कोणी कपडे काढू नका. पुन्हा टी शर्ट या ठिकाणी मिळणार नाही जमा केला तर. अतिशय सुरेख या सामन्याचा आनंद घेताना हजारो प्रेक्षक पाहिले असतील. आणि कुजगाव संघाने आपलं फलंदाजीमध्ये जरी अपयशी ठरलेला हा शुभम तांबट गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरलाय, कारण त्यांनी बलाढ्य अशा रोहन चोरगेला रोखलं. आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा होत्या, परंतु 3ही चेंडू निर्धाव टाकून आपल्या संघाला विजय केला आणि सेमीफायनलचं तिकीट काढून दिलं शुभम तांबट या ठिकाणी यायचंय. आणि तब्बल 4 वर्षानंतर कुजगावचा संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे.
चला चला पक्षाबाईलाचे बैलगाडा मालक आता काय सगळ्यांचे मालक आहे कुसगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे आपल्याला बक्षीस या ठिकाणी शहापूरगावचे युवा उद्योजक आणि प्रसिद्ध असे वीट कारखानदार प्रवीणजी दोंडे यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस देण्यात येते. चला कुसगाव संघाचा कर्णधार कुसगाव संघ ताबडतोब या ठिकाणी यायचंय आणि अजय चोरगे कुठं असतील त्यांनी स्टेजवर यायचं. त्यांनी पहिल्याच इनिंग मध्ये सुंदर असा झेल टिपला होता त्यासाठी. चला कुसगाव संघाचा कर्णधार ताबडतोब या ठिकाणी यायचं.